इथं आहे ना, ह्याला हा कलर द्या आणि बाकी मग हा घ्या. तर आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही ते घर बघितलं होतं, तर ते आम्ही काही घेतलं नाही. नंतर मग आहे ना आम्ही हे घर घेतलं. आम्ही खूप शोधलं 2 महिने आणि रोजच एक एक दिवस आम्हाला घर शोधायला आम्ही जायचो. माझे मिस्टर ऑफिसमधून आले की आम्ही रोज घर शोधायला निघायचो. आणि त्यानंतर आम्ही खूप घरं शोधल्यानंतर आम्हाला हे एक घर दिसलं. तर मग आम्ही हे घर बघितलं तर याचा कलर वगैरे खूप खराब झालेला होता. मग आम्ही याला म्हटलं म्हणजे ह्या घराला आपण कलर देऊ तर छान दिसतं म्हटलं. घर खूप छान होतं, पण मग कलर वगैरे नसल्यामुळे खूप खराब दिसत होतं. तर मग नंतर आम्ही त्यांना बोलून, जे मालक आहे त्यांना बोलून त्यांच्याबरोबर मग नंतर कलर द्यायचं ठरवलं. आणि मग कलरवाले वगैरे शोधले आणि मग कलर देण्यासाठी हे घर रेडी केलं आम्ही. आणि आम्ही ज्या दिवशी कलर द्यायला सुरुवात केली होती त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे. तर त्याच्या आधी आम्ही घर शोधून ठेवलं होतं आणि नंतर मग हे घर घेतलं. तर खूप खराब झालेलं आहे, तुम्ही पण बघू शकता. आणि नंतर मग कलर दिल्यानंतर पण पुढे तुम्हाला दिसणारच आहे कसं होणार आहे. आणि नंतर मी होम टूर वगैरे पण करेन. खूप छान आहे हे घर, मला तर आवडलं होतं खूप. छोट्या छोट्या रूम आहे पण एकदम मस्त आहे. जे आम्ही पहिल्यांदा दोन्ही पण जे घर बघितले ते पूर्ण असे सरळ होते. तर इथं पण आम्हाला छानच वाटत होतं, पण काही कारणामुळे आम्हाला घर सोडावं लागलेलं आहे हे. आणि नंतर मग हे घर घेतलं आणि इथं कलर द्यायचं काम सुरू आहे. तर कलर आहे आम्ही इथं चूज करत होतो कोणता द्यायचं किचनसाठी आणि बेडरूमसाठी हॉलसाठी. तर अशा पद्धतीने इथं कलर आम्ही सांगितलं त्यांना आणि मग त्यांनी हे कलर द्यायचं ठरवलं आणि मग आम्ही त्यांना कलर वगैरे आणून दिला. 4 लिटरचे स्टील आहे आणि डार्कमध्ये 1-1 लिटरचे हे 2. नको कुठं आला तू? कुठं आला सांग बरं. मी कुठं आला? ज्यूस प्यायला आलो. मी कुठं आलो? मी ज्यूस प्यायला आलो. सांग. ज्यूस पिणार आहे मी. बसलोय आता इथं ज्यूस प्यायला. असं आमचं कलरचं काम झालंय आता बघून. आणि आता आम्ही इकडं आलोय कलर घ्यायला आलो होतो, पण काही भेटले नाही. अजून उद्या घेणार आहे आणि मग आता आम्ही ज्यूस पिऊन घरी जाणार आहे ना. हा पाकच करतोय व्हिडिओमध्ये. तर दुसऱ्या दिवशी आम्ही गेल्यानंतर इतका कलर झालेला होता देऊन. व्हाईट कलर दिला होता आम्ही बाकी भिंतीला. आणि एक भिंती इथे ना अशी येल्लो कलरची द्यायची होती. आणि हे बाकी व्हाईट जो कलर आहे तो व्हाईट कलर देऊन झाला होता. वरती पण एक बेडरूम आहे पण ती नाही घेतली आम्ही त्यांचं सामान असल्यामुळे. तर इकडं पण बेडरूमचा पण कलर झालेला होता, तुम्ही बघतच असाल. तर बाकी भरपूर कलर बाकी होतं. मला वाटलं नव्हतं एवढ्या लवकर होईल, पण झालं. मग मी मम्मी त्यांना पण बोलून घेतलं शिफ्टिंग करण्यासाठी, कारण माझ्या एकटीच्याने काही शक्य नाही. तर इकडं व्हाईट कलर देऊन झाला आहे आणि इथे नाही एकच हात मारला होता. मग मी परत डबल हात मारायला लावला इथे. तर त्यानंतर त्यांनी तो डबल हात पण मारून घेतला. तर इकडं अजून कलर सुरू होता आणि किचनचा पण झाला होता देऊन. इथं लाईट नसल्यामुळे एवढा काही प्रकाश वाटत नाही आहे. आता लाईट बसवल्यानंतर मग मी तुम्हाला पूर्ण दाखवणच. आता इथं बघू शकता तुम्ही, हे बाहेरचं आहे. बाहेर आता गेटला कलर देत होते हे. तर हे तिसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. तेवढं आतला भिंती दिल्या होत्या त्या दुसऱ्या दिवशी होता ना, हा तिसरा दिवस आहे आता. तर इथं आता कलर देऊन होते आणि भार्गव खूप मध्ये करत होता, त्याच्यामुळे मला व्हिडिओ पण एवढा शूट करता येत नव्हता, पण केला. तर हा येल्लो कलर आहे, बाहेरचा द्यायचा होता वाटतं आणि आतमध्ये तर झालाच होता थोडाफार देऊन किचनचा. आणि हे डोअर वगैरे बाकीचं राहिलेलंच होतं. याला पण कलर देऊन द्यायला लावला होता मी, कारण ते खूपच घाण दिसत होतं. आधीचे जे भाडेकरू होते त्यांनी तो कलर दिलेला होता त्याला. तर मग ते पण खूप खराब झालं होतं, तर त्याला पण देऊन द्यायला लावला मी कलर. तर तुम्ही आता इकडे बघू शकता खूप फ्रेश वाटत होतं. आणि तरी अजून खूप बाकी, तरी पण अजून एवढं भारी वाटत होतं. आणि नंतर मग आम्ही बघून घरी गेलो लगेच आणि मग स्वयंपाक केला ना. मम्मी ते येत आहे कोळप्याडीवरून, मावशी आणि मम्मी. तर त्यांच्यासाठी आता मी इथे ना मिसळ पाव बनवते, कारण ते म्हणले चिकन वगैरे काय नको. तर त्यांनी कालच चिकन खाल्लं, त्याच्यामुळे मग त्यांना आज चिकन खायची इच्छा नाही, म्हणून मग मिसळ पाव बनवते आता मी. मिसळ बनवल्यानंतर मग मम्मी त्यांना घ्यायला जायचे स्टेशनला. मी मटकी धुवून घेतली स्वच्छ एकदम. मोहरी टाकली आहे आणि आता त्याला आहे ना थोडंसं तडका देऊन आणि हळदीमध्ये
आधी थोडीशी शिजवून घेते. मी इथे बघू शकता मी ना हळदीमध्ये मटकी शिजायला टाकली आहे, हळद मीठमध्ये. तर मस्त आता शिजून घेते आणि तोपर्यंत आहे ना मसाला तयार करते. इकडे आता मटकी शिजते तोपर्यंत एका गॅसवर मी पटकन आहे ना खोबरं आणि कांदा भाजून घेते आणि मग बाकीची तयारी करून ठेवते, मसाला वगैरे. आणि मग मिसळ बनवते पटकन आवराला, कारण जायला पण उशीर नाही व्हायला पाहिजे. त्यांची ट्रेन जर आली तर तोपर्यंत आम्ही तिथं पाहिजे, तर त्यासाठी मग मी पटकन आवरते आता. तर मागच्या व्हिडिओत मी सांगितलं होतं तुम्हाला मी घर शिफ्ट करते, तर त्याच्यासाठीच मम्मीला बोलवलं आहे सोबत मला. तर बाकी भांडे वगैरे क्लीन केलेले ते लॉगमध्ये तुम्हाला दिसणारच आहे. तर मावशींकडून मी सगळं करून घेतलेलं आहे, फक्त आता शिफ्टिंग बाकी. तर माझ्या एकटीची काही होणार नाही, त्यामुळे मग मी मम्मीला आणि मावशीला बोलवलं आहे. इथून आम्हाला दुसरीकडे शिफ्ट व्हायचं आहे, म्हणजे जळगावमध्ये पण दुसऱ्या एरियामध्ये आहे, तर थोडंसं दूर आहे इथून. म्हणून मग थोडीशी मदत पाहिजे, म्हणून मग मम्मी आणि मावशी येते. तर मग आम्ही ते आले का उद्यापासून शिफ्टिंग सुरू करू. तर आता इकडे बघू शकता तुम्ही मी कांदा भाजून घेतलेला आहे आणि इकडं खोबरं पण भाजून घेतले. आता हे कापून मग परतून घेते तेलामध्ये. तर आता आम्ही नेक्स्ट स्टेशनवर आलेलो आहे, अर्धा तास झाला आहे आणि इथं थांबलोय. आता आत्ताशी ट्रेन आली, आता मम्मी ते येतील इकडं बाहेर, त्यांना घेऊन घरी. बराच टाइम झाला, लेट झाली आज ट्रेन. किती 8:45 झाली. किती वाजता येणार होती ती? 7:30 वाजता येणार होती. तर आले मम्मी ते मावशी ते आता इकडं बसले. आता चाललो आम्ही घरी. चाललो आता, गर्दी खूप इथं बाहेर. विरा हा ना, नाही आली विरू दीदी नाही आली. अनुष्का पण नाही आली. दीदी म्हणायचं, अनुष्का नाही म्हणायचं. मिसळ बनवली पण व्हिडिओ काढायचं विसरून गेले होते. मावशी बसले जेवायला, दमून आले मावशी. भार्गव इथं बसलाय जेवायला.